नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. करो या मरो महात्मा गांधींनी दिलेला एक मंत्र्याने संपूर्ण देशाला इंग्रजाविरुद्ध उभं केलं. पण तुम्हाला माहितीये का, की या आंदोलनावर नेमके कसे प्रश्न विचारले जातात आणि हे आंदोलन यशस्वी झालं की अपयशी झालं? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारत छोडो आंदोलनाचा असा सखोल अभ्यास करणार आहोत, जो तुम्हाला एम-पी-एस-सीच्या पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. आज आपण इतिहासच पाहणार नाही, तर यावर विचारलेल्या प्रश्नांचे मॉडेल आन्सर कसं असावं हे देखील पाहणार आहोत. तर हा प्रश्न, भारत छोडो आंदोलन सुरू होण्याची कारणीभूत ठरलेल्या घटना कोणत्या होत्या? असा हा प्रश्न UPSC मध्ये 2024 ला मेन्स या परीक्षेत आला होता. यावर जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा ब्रिटिशांनी भारतीय सैन्याची संसाधनाची गरज होती. भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांनी क्रिप्स मिशनच्या माध्यमातून एक प्रस्ताव मांडला. तो म्हणजे युद्धानंतरची स्वायत्तता. पूर्ण स्वातंत्र्य की स्वायत्तता? ब्रिटिशांनी पूर्ण स्वातंत्र्याचा शब्दच दिला नव्हता. त्यांनी फक्त डॉमिनियन स्टेटस म्हणजेच वसाहतीचे स्वराज्य देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजे भारताचा कारभार भारतीयांनीच पाहायचा, पण मुख्य सत्ता ब्रिटिशांची हाती राहणार. काँग्रेस आणि गांधीजींचे म्हणणे होते की आम्हाला आश्वासनं नकोय, तर आत्ताच्या आत्ता सत्तांतर हवं आहे. युद्धानंतर काय होईल हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे गांधीजींनी याला बुडत्या बँकेतील चेक असे, पुढील तारखेचा चेक असे म्हटले होते. म्हणजे पोस्ट डेटेड चेक असे म्हटले होते. फुटीरतावादाची बीज या स्वायत्ततेच्या प्रस्तावात एक धोकादायक अट होती. कोणती? तर कोणत्याही प्रांताला भारतापासून वेगळे होऊन स्वतःचे संविधान बनवण्याची मुभा देण्यात आली होती. यामुळे भारताचे तुकडे होण्याचा धोका निर्माण झाला होता. तर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनची स्थिती खराब होत होती आणि त्यांना भारतीयांच्या सहकार्याची गरज होती. तेव्हाच व्हाईसरॉय लॉर्ड लिथनगोने यांनी 8 ऑगस्ट 1940 ला एक घोषणा केली, ज्याला इतिहासात ऑगस्ट प्रस्ताव असे म्हटलं. वसाहतीचे स्वराज्य. ब्रिटिशांनी पहिल्यांदाच मान्य केले की भारताला डॉमिनियन स्टेटस दिले जाईल युद्ध संपल्यानंतर. व्हाईसरॉयची कार्यकारी परिषद व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये अधिक भारतीय प्रतिनिधींचा समावेश केला जाईल. युद्ध सल्लागार परिषद. संविधान सभा म्हणजे भारताचे संविधान बनवणे हे प्रामुख्याने भारतीयांचेच काम आहे. हे ब्रिटिशांनी पहिल्यांदा हे तत्व मान्य केले. भारताने हा प्रस्ताव का नाकारला? कारण की नेहरूजी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना हे मान्य नव्हते की डॉमिनियन स्टेटसची ही संकल्पनाच आता मृत पावत चालली आहे. आता आम्हाला फक्त पूर्ण स्वराज्य हवं आहे, असं त्यांचं मत होतं. अल्पसंख्याकांचा मुद्दा काय होता? की ब्रिटिशांनी यात एक मेक मारली होती की त्यांनी म्हटले की अल्पसंख्याकाच्या संमतीशिवाय सत्तांतर केले जाणार नाही. याचा अर्थ मुस्लिम लीगला व्हेटो पॉवर दिला होता, ज्यामुळे काँग्रेस नाराज झाली. हे काँग्रेसचे पहिले नाराजगी होती. तर 1940च्या ऑगस्ट प्रस्तावानंतर ब्रिटिशांनी भारतीयांना वळवण्यासाठी अजून काही प्रयत्न केले. त्यामध्ये क्रिप्स मिशन 1942 ला आलं. त्यांनीही त्यांनीही एक प्रस्ताव भारतीयांसमोर आणि काँग्रेस लीग समोर मांडला. तर डॉमिनियन स्टेटस ही ते तर राहीलच. संविधान सभा, पुन्हा प्रांतांना स्वातंत्र्य, चौथं काय राहील तर संरक्षण, म्हणजे युद्धाच्या काळात भारताचे संरक्षण मात्र ब्रिटिशांच्या हाती राहील. हे या क्रिप्स मिशनमध्ये मांडलं. पण हेही मिशन अपयशी ठरलं. तर यामध्ये काँग्रेसचा विरोध होताच. त्यांचं म्हणणं काय होतं की वसाहतीचे स्वराज्य नको, तर पूर्ण स्वातंत्र्य हवे. हे काँग्रेसची पहिल्यापासूनची मागणी होती. पण तसेच प्रांतांना वेगळे होण्याचा अधिकार देणे म्हणजे भारताचे तुकडे करण्यासारखे होते. म्हणून गांधीजींनी या क्रिप्स मिशनला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असं म्हटलं होतं. तर मुस्लिम लीगचा याला विरोध होता, कारण की त्यांनी या प्रस्तावात म्हणलं होतं की प्रांतची निर्मिती ही. मित्रांनो, भारत छोडो आंदोलनाचा मसुदा एका रात्रीत तयार झाला नव्हता. त्यासाठी अनेक दिवस बैठका झाल्या. यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी हा ठराव मांडला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला अनुमोदन केले.
हा मसुदा केवळ एक कागद नव्हता, तो भारतीयांच्या संयमाचा अंत होता. या मसुद्याद्वारे गांधीजींनी स्पष्ट केले की इंग्रजांनी आता भारतीयांच्या नशिबावर किंवा देवाच्या भरोशावर भारत सोडून चालते व्हावे. याच रात्री गांधीजींनी करो या मरो ही घोषणा दिली होती. तर मित्रांनो, भारत छोडो आंदोलन ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अशी घटना होती जिने सिद्ध केले की जेव्हा सामान्य जनता एकत्र येते तेव्हा जगातील सर्वात मोठी सत्ताही हादरू शकते. जर ब्रिटिशांनी हे आंदोलन दडपून टाकले असते तरी या आंदोलनाने स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला होता. जेव्हा MPSC मध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला पार्श्वभूमी, आंदोलनाचे वेगवेगळे पण आणि त्यांचे परिणाम या तिन्ही मुद्द्यावर भर द्यावा लागेल. मला आशा आहे की या माध्यमातून तुम्हाला हा विषय सोप्या भाषेत समजला असेल. तुम्हाला या विषयाच्या नोट्स हव्या असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ